नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत. आजच्या या उपस्थित असलेले सन्माननीय खासदार चंद्रकांत काळेसाहेब, सरकार चालू राहील तर सर्व बघा समोर हो सगळे आडा ठेवा जरा. हा बघा तुमच्याच फोनमध्ये भाऊ इकडे बघा. समोर बघा. या पाठीमागे बघा समोर. विलास बापूंनी विस्तृतपणाने असं मार्गदर्शन केलं. निवडणुकीत काय झालं, काय नाही झालं. प्रत्येक निवडणूक येते आणि काहीतरी आपल्याला शिकून जातं. त्याचा निकाल कधी आपल्या बाजूने लागतो, कधी विरोधात लागतो. 2009ची अण्णा लोकसभा मी लढलो कर्नाटकात. तुम्ही सगळेजण खंबीरपणे पाठीशी माझ्या होता, तरी मी पराभूत झालो. 14ची विधानसभा बापू लढले, लोकसभा मी पराभूत झालो. 14ला मी विधानसभा लढलो, मी पुन्हा पराभूत झालो. विलास बापू 19ला परत लोकसभा लढले, मी पराभूत झालो. मी परत विधानसभा 19ची लढलो, पुन्हा पराभूत झालो. परंतु 24ला परत लोकसभा मी लढलो आणि आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं. यश आटोकाट प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी परत विधानसभा झाल्या. आपण सगळ्यांनी परिश्रम घेतले, परंतु आपण परत एकदा विधानसभा 2024ची हरलो. तर 14 नंतर ज्या ज्या निवडणुका आपण हरत चाललो, त्या निवडणुका सगळ्यांच्यासाठी होऊ ज्या झाल्या निवडणुका, त्या काही लोकशाही प्रतीकातल्या निवडणुका झालेल्या नाही. आपण सगळी मंडळी अभ्यास करून पहा. राष्ट्रवादीकडून झाल्या असतील की त्यावेळेला झालेली चूक आता भरून काढायची आहे, परंतु त्याला काळ आहे समोरचा. निश्चितच त्या काळात काय असतील झाल्या आपल्या एकमेकाच्या चुका त्या दूर करू, परंतु येणारा काळ आपला आहे एवढं मात्र आपल्याला सांगून. कारण जनता जनार्दन कंटाळली महागाईला, बेरोजगारीला. अंबादास दानवेंनी त्या दिवशी मोदी साहेबाला यांनी विक्रम मोडला नेहरू साहेब, पंडित जवाहरलाल नेहरूंचा. तेव्हा अंबादास दानवेंनी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया दिली माहिती? ते म्हणले मोदी साहेबांचा आणखीन एक विक्रम घेऊन घ्या. सगळ्या ठिकाणी लाईन लावायला लावली लोकांना. नोटा बदलून आणायला लाईन, डिझेलला लाईन, खत घ्यायला लाईन. कुठं लाईन नाही मला सांगा. सगळ्या ठिकाणी लाईन लावल्या. मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की हे लोक बोलतात, करत काहीच नाही. आपल्याला गोरगरिबाकरता काम करायचं आहे. मी पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करेन की भाऊसाहेबाला तर आरोग्य चांगलं लाभावंच, परंतु त्याच्या हातून अजून जनतेची सेवा घडावी आणि त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत, त्यांच्या मनातल्या आशा, अपेक्षा आणि इच्छा ज्या पूर्णत्वास जाव्या, अशा ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा भाऊसाहेबाला भविष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपला वाढदिवस अत्यंत उत्साहामध्ये आज साजरा करण्यात आलेला आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांची आपण काय सांगता? दरवर्षीप्रमाणे सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्त मग त्या सिडको एल्टो भागामध्ये मोतीबिंदू
मोफत तपासणी असन, ऑपरेशन असन, सर्वरोग निदान शिबिर असन, अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी या भागातील सर्व सिडको ब्लॉक अंतर्गत येणारे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून करतात. कारण आम्ही ज्या पक्षाचे कार्यकर्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, देशाचे विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी असतील, सोनियाजी गांधी, या विभागाचे खासदार कल्याण काळेसाहेब असतील, किरण पाटील, विलास बापू आवतडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दरवर्षी वाढदिवस साजरा करत असताना तो वाढदिवस सर्वसामान्य माणसाच्या कारणी लागला पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या अनेक वर्षापासून सर्व कार्यकर्ते माझा वाढदिवस साजरा करतात. निश्चितपणानं सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना, गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना, नगरसेवक असताना, आता नसतानासुद्धा सातत्यानं जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ते आम्ही या भागातील आहे. निश्चितपणानं भविष्य काळातही सर्वसामान्य माणसासाठी काम करणार असा आम्ही यावेळेस संकल्प करतो. जवळपास आपण 3 दशकापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहात आणि त्यामुळेच आपण समाजामध्ये आपल्या परिसरामध्ये लोकप्रिय आहे. याचं इंगित काय आहे? याचं गुपित असे, माझे वडील उत्तमराव जगताप हे या मुकुंदवाडी बाळापूर सोसायटीचे चेअरमन. माझा जन्म 73ला झाला आणि ते 72पासून आजही चेअरमन. 2023ला त्यांनी राजीनामा दिला. जवळपास 51 वर्ष या 2 गावचे चेअरमन होते. सातत्यानं आवतडे साहेबांची अनेक मान्यवर काँग्रेस पक्षाचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आमचे वडील, त्यानंतर आमची पिढी, असं सातत्यानं या भागातील सामाजिक राजकीय कामामध्ये काम करणारे आम्ही सर्व कुटुंब असल्यामुळं निश्चितपणानं आम्हाला हा वसा वडिलापासूनच आलेला आहे. आज कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं? आज या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आहे, मोफत मोतीबिंदू तपासणी आहे, ऑपरेशन आहे, अशा विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. आपल्या कुटुंबाची संपूर्ण परंपरा आहे, आपल्या वडिलांची पुण्य आहे सामाजिक कार्यामध्ये, परंतु त्या वडिलांच्या पुण्यावर आपण पुढे चालणार नाही तर आपल्यामध्ये सुद्धा कर्तृत्व आहे. त्या कर्तृत्वाचा बघा तुम्ही समाजामध्ये आपलं स्थान निर्माण केलं. कारण वडील चेअरमन होते, त्यांचा वासा घेऊन मी असं माझे मोठे बंधू एक गणेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन आहे, बँकेचे व्हाईस चेअरमन होते. कारण या परिसरामध्ये आमचं कुटुंब गेल्या अनेक गेल्या अनेक वर्षापासून या भागातील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम माझ्या वडिलापासूनच चालू आहे. निश्चितपणानं त्यांच्या पाऊल ठेवून आम्ही आज 2 पाऊल पुढं जाऊन माझ्या नगरसेवकाच्या काळात आपण या वार्डामध्ये जर फिरले तुम्हाला अशी एक गल्ली सापडणार नाही तर त्या ठिकाणी काम झालं नाही. रस्ता असन, पाणी असन, ड्रेनेज असन, लाईट असन. गुंटेवारी वाड आहे, गुंटेवारी वाडामध्ये काम करणं सोपं नव्हतं, पण निश्चितपणानं जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ते काम आपण पूर्ण केलं. ठीक.